देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील हनुमंत नीलाप्पा मल्लाडे, जनाबाई सीताराम अंकुशराव, मल्लिकार्जुन काशीनाथ चोतवे यांच्यासह अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहिले। मतदार स्लिप असूनही मतदार यादीतून त्यांची नावे गायब झाल्याने अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही। देगाव येथील काही मतदारांना तर ते जिवंत असूनही त्यांच्या नावापुढे मतदार यादीत हयात म्हणजेच मयत झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे। यावेळी मतदानापासून वंचित राहिल्याने आमचं खून झालेलं आहे असे यावेळी नागरिकांनी बोलून दाखवले। अनेकांना मतदान करता आले नाही। मतदार स्लिप असूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही। या प्रकारावर त्यांनी संताप व नाराजी व्यक्त केली आहे। हनुमंत नीलाप्पा मल्लाडे, देगाव। मतदानापासून लांब आकाला लागली ती। बोला की मतदानापासून वंचित ठेवलंय। हा, वंचित ठेवलंय, खूड केली ती। का म्हणून? ते मेलाय म्हणून खूड केली ती इथं। मतदान करताना काय सांगितलं तुम्हाला? ते चालत नाही म्हणली त्यांनी, नेले म्हणून सांगितली ती। ठीक आहे, तुमचं मावशी नाव सांगा। जनाबाई सीताराम अंकुशराव। मला तिथं यादीत नाव नाही, तुमचं डिलीट झाले म्हणून असं सांगितलंय। ती माझं नाव घेतली नाही, ती मला मतदान दिली नाही ती। बरं, कुठलं गाव? देगाव। देगाव। बोला। हॅलो, हां, मी मिळलो म्हणून मला मतदान करू दे नाही ती। मी जिवंत आहे, मी हयात आहे, जगायचं आहे म्हणून मला अजून जगायचं आणि जगणार आहे मी। माझ्या मुलं लय गेले ते एक क्वार्टर मतदान करताना काय सांगितलं तुम्हाला? हे मेले म्हणून सांगितले ते आणि खूड केले ते। तिथं यादीत नाव नाही, यादीत नाव असून डिलीट केले ते यादीत नाव असून। तुमचं? मला बी जिवंत मेले म्हणून मला डिलीट केलंय, माझं यादीत नाव नाही। मला मतदानपासून वंचित केलंय। हां, मी मल्लिकार्जुन काशीनाथ चोतवे, राहणार देगाव, उत्तर सोलापूर। की माझे आईचं नाव या मतदान यादीतनं आलेलं नाही आहे। माझे वडील माहीत असून माझ्या वडिलाचं नाव आलेलं आहे। आमच्या आईचं नाव आलेलं नाही। काय घोळ झाले काय किती नावच नाही, खाली सुमारेला नावाचं नोंदच नाही। वय किती आईचं? आमच्या आईचं वय 92 वय आहे, 90 ते 92 वय आहे। आतापर्यंत आले, फक्त ह्याच इलेक्शनला आलेलं नाही, ह्याच मतदानाला आलेलं नाही। मागणी काय आहे तुमची? म्हणजे यावं त्यांचं नाव यायला पाहिजे। आम्ही एक नागरिक आहे ना इथलं, त्याला मतदानाचा अधिकार पाहिजे।